गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे. ते म्हणतात की जर लोकांची कामं होत नसतील तर मंत्रिपद काही चालायची मी स्वतःच्या मंत्रिपदाबद्दल बोलले भूखंड वाटपावरून त्यांनी नाराजी व्यक्त नाही, त्यांना राहायचं नाही मंत्रिमंडळामध्ये असं विषय म्हणतो. काय नक्की म्हणणं काय त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय? भूखंड वाटप जो आहे नवी मुंबई शहराचा मला तुम्ही असा प्रश्न विचारला. ते असं म्हणाले की कामं जर होत नसतील तर मंत्रिमंडळामध्ये राहून उपयोग काय, असं ते कोणाबद्दल, स्वतःबद्दल बोलले की दुसऱ्याबद्दल? एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कसं बोलले? नगर विकास खात्याने ते स्वतःबद्दल बोलले. म्हणजे त्यांनी कसं आहे, त्यांचा नक्की आक्षेप कोणावर आहे हेच कळत नाही. एकनाथ शिंदे साहेबांवर आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आहे? आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत. कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलणं, याच्यामधनं कदाचित तुमचा TRP काय त्यांची ब्रेकिंग होत असेल म्हणून ते बोलत असतील. आणि एवढीच जर ॲलर्जी असेल तर तरी थांबावं ना. आम्ही कुठं असं म्हणतो, ते आम्हाला सिनियर आहेत, वयानं पण सिनियर आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काही कारण नाही. पण त्यांना एवढाच जर त्रास होत असेल तर थांबावं. बाकीचे सक्षम होत नाही. मराठी भाषा सक्ती हा विषय आता मांडला होता. मराठी भाषा सक्ती केली पाहिजे, काय सांगतो? मराठी भाषा हीच आपल्याकडे सक्ती आहे, परंतु निवडणुका आल्यानंतर याचं वेगळं राजकारण करण्यासाठी काही लोक मराठीची सक्ती नाही आणि हिंदीची सक्ती आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना ती कमिटी मी स्थापन केलेली होती. माशेलकर साहेब त्याचे अध्यक्ष होते आणि त्या कमिटीमध्ये स्पष्ट पद्धतीनं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना असं सांगितलेलं आहे की मराठी आणि बरोबर हिंदी ही सक्ती झाली पाहिजे आणि ती पहिलीपासून 12वी पर्यंत झाली पाहिजे. आणि तो अहवाल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे 2020च्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी UPTच्या पक्षप्रमुखांनी स्वीकारलेला होता. आता निवडणुका आल्यामुळे ते दुसऱ्यावर ढकलतात. त्याच्यामुळे तो अहवाल मराठीतला आणि इंग्रजीतला आजही माझ्याकडे आहे आणि त्याला माशेलकर साहेब साक्षीदार. आता तुम्ही या खुर्चीमध्ये शेखर निकम सरांनी तुम्ही एकत्र बसलेले होतात. चिपळूण पंचायत समितीमध्ये असं चित्र दिसेल का? आता काय करायचं, मारामारी करायची? काय करायचं? सभापती पदाचा विषय जो आहे, बाजूला बसले, आम्ही बोललो. नाही, बाजूला बसण्याबद्दल आक्षेप नाही. पंचायत समितीमध्ये असे बाजूला बसून सभापतीपद घेणार. सभापती होणार. आम्ही साहित्यावर चर्चा करतो. अशा पद्धतीनं आता साहित्य चळवळ ही विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढवायची, याच्यावर आमची सविस्तर चर्चा झाली आणि ती कशी वाढवायची हे तुम्हाला 8 दिवसात कळेल ना. सर, या ठिकाणी चोरके साहेबांनी प्रश्न उपस्थित केला होता की आता कुठली मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहे, त्या दृष्टीने काय उपाययोजना करणार? सरांची भूमिका जी आहे ही अतिशय स्पष्ट आणि परखड आणि सत्य आहे. मराठी शाळा बंद होऊन शहराकडच्या शाळा ज्या वाढतायत, त्याच्यामध्ये CBSE असेल, इंग्रजी माध्यमाच्या अजून असतील, त्याच्यावर जर चांगल्या पद्धतीनं उपाययोजना शासन म्हणून आम्ही करू शकलो तर तो ओढा ग्रामीण भागातच राहील आणि मराठी भाषेच्या शाळा चांगल्या पद्धतीनं चालतील. हे त्यांनी जे सुचवलेलं आहे याच्यामध्ये वावगं काय मानण्याचं गरज नाही. सर, यावर्षी आंब्याला मोहर चांगल्या पद्धतीने आला होता, मात्र जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा करपा पडलेला आहे. यावरती कृषी विद्यापीठही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू देखील आमच्या समवेत व्यासपीठावर होते. मी जाताना त्यांना सूचना करेन की नक्की याच्यातलं काय परिस्थिती झालेली आहे, किती याच्यातलं नुकसान होऊ शकतं. जिल्हाधिकाऱ्यांना देखील सर्वे करायला आपण सांगू. पण जोपर्यंत प्रॉडक्ट उत्पादन आपल्याकडे येत नाही, त्याच्यामुळे किती नुकसान झालंय किंवा किती टक्के आले हे आपल्याला कळणार नाही. पण जर नुकसान झालं असेल तर शासनाकडे आपण नक्की त्याची मागणी करू.